नमस्कार, मी अभिजित ठाकरे. आपण इथं बघत आहे की होम बायोगॅस म्हणजे हा एक पोर्टेबल बायोगॅस आहे, जो की आपल्याकडे पहिले एक बायोगॅस येत होता की सिमेंटचा आपण टाका करायचो, जो की तुम्हाला कुठेही दुसऱ्या जागी शिफ्ट करायचा असला तर करता येत नव्हता. हा जो आहे हा आपला पोर्टेबल बायोगॅस आहे. म्हणजे आपण शेतामध्ये किंवा घरी किंवा शेतामध्ये या बांधावून दुसऱ्या बांधावर न्यायचा असला त्या ठिकाणी आपण हा हलवू शकतो. यामध्ये सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण हा इन्स्टॉल करतो त्यामध्ये 100 ते 150 किलो शेण, त्याचा पूर्ण असा स्लरी बनवून घ्यायची आणि सोबत 1000 लिटर पाणी. 1000 लिटर पाण्यामध्ये कसं आहे 800 लिटर पाणी आणि 200 लिटर जे पाणी आहे ते शेणाच्या स्लरी बनवण्यासाठी आपल्याला उपयोग येतात. सुरुवातीला याच्यामध्ये पाणी सोडायचं, त्यानंतर शेणाची जी स्लरी आहे ती स्लरी सोडायची, त्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते सोडून द्यायचं, जेणेकरून हा बायोगॅसची जी पहिली जी लेअर आहे ती लेअर भरेपर्यंत हा पूर्ण सोडून घ्यायचा. हा पूर्ण भरल्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवसानंतर याच्यामधून सगळ्यात पहिल्यांदा जो निघेल, सुरुवातीला जे स्लरी बायोगॅस स्लरी आणि जो बायोगॅस निघेल पहिली स्लरी निघते ती ही अशा प्रकारची स्लरी, जे तुम्ही पाहू शकता. ही स्लरी आपण शेतामध्ये किंवा जे आपले फळझाड आहेत त्या झाडामध्ये एक न्यूट्रिएंटचा यूज म्हणून आपण, जसे टॉनिक म्हणून आपण याचा यूज करू शकतो. याच्यामध्ये NPK, झिंक, बोरॉन हे घटक यामध्ये असतात. आणि त्याच्यानंतर जो गॅस तयार होतो, हे झाल्यानंतर जो गॅस तयार होतो या लेअरमध्ये तयार होतो गॅस, आणि तो गॅस तयार झाल्यानंतर आपण तो दिवसाला म्हणजे 1 ते 1.5 घंटा पुरेल असा, म्हणजे जवळपास अर्धा ते 1 किलो असा गॅस आपण यूज करू शकतो. जे की तुम्ही नळी बघू शकता, या नळीमध्ये आपण घरी स्वयंपाकासाठी तो बायोगॅस यूज करू शकतो. सर, हा जो बायोगॅस आहे हा दररोज किती प्रमाणात गॅस तयार करतो? दररोज याच्यामध्ये जेव्हा सुरुवातीला आपलं फीडिंग झालं, सुरुवातीला आपण जे की 100 ते 150 किलो शेण आणि 1000 लिटर पाणी टाकल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर डेली याला म्हणजे दररोज याला 15 ते 20 किलो शेण आणि 2 ते 3 लिटर पाणी हा याच्यामध्ये फीडिंग करायचं. आणि दिवसाला याच्यामध्ये जो गॅस तयार होईल तो 1 ते 1.5 घंटा आपला घरी गॅस चालेल इतका गॅस तयार होतो. म्हणजे साधारण आपण एक 5 ते 6 लोकांचा स्वयंपाक 5 याच्यावरती ते 6 लोकांचा स्वयंपाक आरामशीर करू शकतो. आरामशीर करू शकतो. सर, हा जो बायोगॅस आहे हा उन्हामध्ये म्हणजे उन्हाळ्यात जास्त चालतो आणि पावसाळ्यात कमी चालतो. कारण की हा कसा सूर्यप्रकाशावर चालणार आहे. हा जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तर इन्स्टॉल करताना जी जागाच अशी निवडायची आहे की ज्याचा की सूर्यप्रकाश त्याच्यावर पडेल. जितका जास्त सूर्यप्रकाश होईल तितकं त्याचं वर्किंग कॅपॅसिटी चालतं. सर, एक प्रश्न आणखी विचारायचा होता की हा जो आहे हा SDPEच्या कापडाने बनवलेला आहे. तर हा जर कुठं लीक झाला तर याला रिपेअर वगैरे करता येतो का? हा जर समजा कुठं लीक झाला तर याला आपण जे की पंक्चर काढताना जे की यूज होते त्या पद्धतीने आपण हा रिपेअर करू शकतो. पण सहसा आपण जेव्हा शेण टाकतो तर शेणमध्ये जेव्हा आपण त्याचा टाकतानाच जेव्हा आपण त्याचा काला करून टाकत आहोत त्यामध्ये त्यामध्ये जे कडक घटक आहेत ते डॅमेज करणारे जे घटक आहेत ते त्यामध्ये आपण यूज देत नाही. तेवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते. सर, याची साधारण किंमत किती आहे? ही साधारण किंमत 50 ते 55 हजाराच्या मधामध्ये याची किंमत येऊन जाते. आपल्याला शासनाकडून काही याच्यावरती सबसिडी वगैरे घेता येते का? शासनाकडे जे काही सबसिडी ते दिवसांदिवस जे काही GR येतात किंवा ज्या काही स्कीम येतात त्या स्कीममध्ये ते अवेलेबल राहते. जसं की पहिल्या ज्या सिमेंटच्या स्कीम होती बायोगॅस त्याला सबसिडी होती. आता हा नवीन असल्यामुळे हा सध्या नाही आहे, पण फ्युचरमध्ये हा ॲड यूज होऊ शकते. धन्यवाद सर, आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.